तर मौलाना आसिफ धन्यवाद. तर जाऊया मैदानावरती. आपण पाहतोय पहिला चेंडू चौकार. बबलू दादा नजरे एकच वादा आमचा सलमान दादा याच्या बॅटमधून पहिला चेंडू चौकार आपण पाहिला. चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. क्षेत्ररक्षक मिड ऑन मध्ये चेंडू अडवला जाईल. एक धाव या ठिकाणी घेतली जाते. तर जरूर अफजल नियम सर्वांना सेम येतात. फक्त खेळाडू बाकी जेवढे एक्स्ट्रा आहेत ना तेवढ्यांना तिथून उठव. नियम सर्वांसाठी सेम. पहिल्या कक्षामध्ये फक्त खेळाडू ठेवायचे. पॉपिंग लाईन क्रीज पार करत असताना थोडं व्यवस्थित आमिर भाई जसं वेल भेटेल ती पॉपिंग आपली क्रीज लाईन आहे तिला थोडंसं इथे उडवला आहे. बेहतरीन फटका खुर्रम नजे यांच्या बॅटमधून. सुंदर शॉट. चेंडू वन बाउन्स सीमारेषा पार. रन्स मिळतील 4. इथे आला चौकार. माईक जेव्हाही आजान चालू असते त्यावेळी आमचा माईक बंद असतो. चला ती लाईन आखली म्हणजे एखादा फलंदाज बाद झाला तो पार करण्यापूर्वी तुमचा फलंदाज बाउंड्री लाईनच्या आतमध्ये पाहिजे. चांगला चेंडू कमबॅक करणारा चेंडू आपण पाहिला गेला. डॉट चेंडू निर्धाव चेंडू. श्रीराम बाबर गेल्या 3 स्पर्धा मला फसवलं पण आता या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना दिसेल. चार चेंडू 9 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा चांगला फटका आपण पाहतो. बॅक टू बॉलर चेंडू होता. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडू परत पोहोचलाय. सिंगल या ठिकाणी घेण्यात आली. 5 चेंडू आणि धावसंख्या 10. दोन्ही बंधू आहेत छोट्या आणि मोठ्या. खुरम आणि बबलू आपण पाहतो. नजे बंधूची जोडी मैदानावरती आहे. बऱ्याच कालानंतर आपण बघतो अनेक स्पर्धा घडल्या गेल्या खुरमभाई मैदानावरती उतरला नाही आहे पण या आमदार चषक शादाबभाई नजे पुरस्कृत या स्पर्धेमध्ये आज खुरमभाई नजे मैदानावरती खेळताना दिसतोय. डॉट चेंडू पाहिला गेला आणि इम्रानभाई शेख आणि मिजानभाई नजे या एवन जोडीच्या माध्यमातून जर खुरमभाई आज अर्धशतक झलकवतोय तर त्याला 2000चा कॅश प्राईज असेल. मिजान नजे आणि इम्रानभाई शेख यांच्याकडून आज खुरमभाई नजे जर अर्धशतक झलकवतोय तर 2000चं पारितोषिक असेल. आणि अफजलभाई जे मिजानभाई यांचे खास साथीदार आहेत ते बोलतात ते 2000 मिजानभाई मॅनेजर आहेत ते मिजानभाईचे अफजलभाई आणि त्यांच्याकडून ते 2000 रुपये दिले जातील. तरी कॅश आपण मिजानभाई देतील पण खऱ्या अर्थाने ते देणाऱ्याचे जे व्यक्तिमत्व आहे ते अफजलभाई असेल. सुफियान काय बॅटिंग केली होती सुफियानने. आज व्यासपीठावरती बसलाय. अफलातून उसामा सुफियान आहेत आणि खेळाडू आपल्याला अजून एक स्पर्धा आहे एक मॅच आहे तुम्हाला एक संघ खेळताना दिसतील. तो गोलंदाजी मार्कवरती दुसरं षटक दुसरा गोलंदाज शिवराजला आपण पाहतोय. पंतांच्या डाव्या साईडने राईट हँड ओव्हर द विकेट पॉवर प्लेचं दुसरं षटक. पहिल्या षटकात धावसंख्या जाऊन पोहोचली ती 10 आकड्यावरती. चांगली सुरुवात आपण या ठिकाणी पाहतोय. नाहीतर पाहिलं गेलं लेस्टमच्या बाहेर चेंडू होता. फ्लिक करण्याचा प्रयत्न फाईन डिझनमध्ये चेंडू ढकलण्याचा प्रयत्न केला होता. शॉर्ट पॉईंटला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडू सुरेखरित्या अडवतो. डॉट चेंडू निर्धाव चेंडूने आपण पाहतो या ठिकाणी सुरुवात झाली. डॉक्टर शाहिद तुम्हाला खेळताना दिसतील. त्याचबरोबर आमचे जावेद भाई खऱ्या अर्थाने फ्रेंड्स ग्रुपचे सर्वे सभा जावेद भाई या स्पर्धेमध्ये या टीममधून खेळताना दिसतील.
जसे जावेदभाई येतील त्यानंतर मिजानभाई पारितोषिकाचा वर्षाव या ठिकाणी होईल. बॅक टू बॅक डॉट चेंडू आपण या ठिकाणी पाहतो. निर्धाव चेंडू या ठिकाणी खेळला जातोय. दोन चेंडू निर्धाव आपण या ठिकाणी पाहतोय. तिसरा चेंडू असेल शिवराजचा. इथे शॉट होता बराच काल चेंडू हवेमध्ये. श्रीराम चेंडू खाली येतोय. कोणत्या प्रकारची चुकी नाही आहे. फलंदाज बाद कुरमच्या स्वरूपात पहिला झटका दिला जातो आहे तो अहमद 11 दामत या संघाला. तर अफजलभाई याच्या लगातार 3 षटकाराला पहिल्या चेंडू होती पहिला षटकार लगावला तर 500, लगातार 3 लावले तर 3000. अफजल शेखू आपण पाहतोय मैदानात रवाना झालेत. दामतचा केतन मात्रे म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे. अब्दुल्ला भाई उद्या मॅच आहे, नमाजाला जाऊन या. उद्या मॅच आहे, प्रॅक्टिस बघा आज रात्री जरा. तर 3 चेंडू लगातार निर्धाव नंतर आपण पाहतो चौथा चेंडू आपण पाहतो. वाईट चेंडू ओळखला पारखला निरखला सरळ रेषेत चेंडू निघून जातो. सिंगल लाईन आहे, सिंगल लाईन आहे, एकच लाईन आपण पाहतो या ठिकाणी. वाईटची एक लाईन असल्या कारण पंतांनी 2च समांतर केले. धावसंख्या अवंतरची थांबली होती. धावसंख्या 10 वरती ते 11 वरती जाऊन पोहोचले. बॉल चेक करायचे. थ्रो फेअर आहे दादा. त्यानंतर प्रत्येक चेंडू आपण नजर ठेवली जाईल. जेव्हाही वाटेल स्पर्ले पंच आम्हाला सांगतील. इथे जेल ड्रॉप. चार चेंडू झालेत. या ठिकाणी सुरेख फटका. चेंडू जाऊन पोहोचला सीमा रेषे पलीकडे. 7 धावांसाठी आला षटकार आणि लगातारच्या 3 षटकाराला 1000चं पारितोषिक असेल. ओमकार मोरे यांच्याकडून सलगच्या 3 षटकाराला 1000चं पारितोषिक आहे. बबलूच्या बॅटमधून एक षटकार जरूर आलाय. इथे पुन्हा एकदा दुसरा फटका. चेंडू फेकला सीमा रेषा पलीकडे. षटकाराला लगातार 2 षटकार पाहतो बबलूने या ठिकाणी लगावलेत
आणि 2 षटकारानंतर आपण पाहतो धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचली ती 24 या आकड्यावरती. तर आपण पाहतोय मिजानबाई यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक आपण पाहतोय आणि ओमकार मोरे यांच्याकडून 1000 आहे. माईक पोचवा जरा कारण माईक बंद होतोय. ते षटक क्रमांक आपण पाहतो तिसरं 2 षटकामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली ती 24 या आकड्यावरती. 12च्या सरासरीने 24 धावा आपण पाहिल्यात. गोलंदाज बाबू आपण पाहतोय जोरदार अपील करण्यात आली आहे. चेंडू आदलला आपण पाहतो दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि पाहतोय दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. लेग बाईच्या 2 धावा आपण पाहतो. धावसंख्या 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 26 धावा आपण पाहतोय. चांगली सुरुवात आपण पाहिली गेली. अहमद 11 अर्थात रेहमान यांच्या तामस संघाकडून मिस्टर माथेरान म्हणून प्रसिद्ध असलेले रेहमान आणि त्यांचा संघ 2 मिस्टर माथेरान तिथं आहेत. एक म्हणजे शाहीद आणि दुसरा रेहमान. इथे सूर्यपाटका अफजलच्या बॅट मधून आला. मैदानावरती गेला. जर या अगोदरचा षटकार ठोकला असता अफजलने तर 500 लागू झाले असते. पण इथे षटकार आलाय आणि या षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचली ती स्कोर कार्ड वरती 32 या आकड्यावरती. वर्षी आमचाच साहेब गाजविल विधानसभा. पण यंदाच्या वर्षी आमचाच साहेब गाजविल विधानसभा. अफजलच्या बॅटमधून आणखून आपण पाहतो चांगला फटका या ठिकाणी सिंगल या ठिकाणी रोटेट होती. धावसंख्या स्कोर कार्ड 33 या आकड्यावरती. चांगली सुरुवात आपण पाहतोय या ठिकाणी षटकाराच्या हॅट्रिक वरती आपण पाहतोय. या तर मोरे साहेब यांच्याकडून 1000 आणि त्यानंतर इम्रानबाई आणि मिजानबाई यांच्याकडून 500 रुपये. 1000 तब्बल 2000 साठी हा फटका असेल. बबलू दादा नझे यांच्या बॅटमधून तो षटकार येणार का. आणि इथे जरूर बराच काल चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. इथे जेल ड्रॉप झाले.
बराच काल चेंडू हवेमध्ये होता. आपण पाहतोय क्षेत्ररक्षक चेंडू खाली जरूर त्या ठिकाणी पोहोचला होता. झेल ड्रॉप या ठिकाणी पाहिला गेला. 2 धावा आपण पाहतो धावसंख्येवरती घेतली जातील. धावसंख्या स्कोर कार्ड तर धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहतो जाऊन पोचली ती 36 या आकड्यावरती. इथे रिव्हर्सट करण्याचा प्रयत्न, दुधारी तलवार चालवण्याचा प्रयत्न केला गेला. सुंदर मैदान आणि त्यावरती पाहिलं गेलं तांडेल डेकोरेशनवाल्यांचे आपण पाहतो. डेकोरेटवाल्याचं ही लाइटिंग अफलातून लाईट पाहतो. फ्लाईट लाईट पाहिले गेले अजय सर. अफलातून आपण पाहतो मैदानावरती उजेड आणि प्रत्येक जण इथे आल्यानंतर एकच त्याच्या मनात असतं आणि नेहमी सांगत असतो इथे लाईट्स खूप सुंदर आहेत. काही तेजस गायकवाडने सांगितली ती फ्लड लाईट जी आहे आणि जे टावर्स आहेत ते व्यवस्थितरित्या खेळताना कोणत्याही खेळाडूच्या डोळ्यावरती चर्चा आपण पाहतो चर्चा होईल असं काही चित्र दिसत नाही. चेहऱ्यावरती लाईट येत नाही आहे. परफेक्ट टावरचे जे बांधलेले जे शेड्स आहेत ते सुरेख आहेत. बसण्याची व्यवस्था सुरेख आहे. त्यानंतर मैदानाची आखणी विकेट सगळ्याच गोष्टीची तारीफ काल करण्यात आली खेळाडूंकडे. काल पाहिलं गेलं जो शेवटची मॅच होती खूप चुरस निर्माण होती कारण असं वाटलं होतं वांगणी संघ बॅकफूटवरती ढकलला जाईल पण त्यानंतर दविली संघ आगेकूच झाला. त्यानंतर पुन्हा एकदा पाहिलं गेलं का दविली संघ बॅकफूटवरती गेला आणि इथे पाहिलं गेलं तर बऱ्याच दिवसाची ती तमन्ना होती तेजस पडवाल आदर्श वांगणी ब्रँडची रजनी स्पर्धेमध्ये क्वालिफाय व्हायचं आणि पहिल्यांदा रजनी स्पर्धेमध्ये यावर्षी क्वालिफाय झाले. दविली संघाकडून लाजवाब कामगिरी केली होती. त्या ठिकाणी तेजसने 7 विकेट प्राप्त केल्या होत्या. बॅटिंगमध्ये धावा बनवल्या होत्या. चांगल्या रेसमध्ये होता गाडीच्या पण पराभूत होताना त्यांना माघारी परतावं लागलं. पण कौतुक करावं आपण अखिलेश आंबेडकरचं. काय मॅचेस खेचून काढल्यात आपण पाहतोय. चौकार षटकार 100 सिंगल डबलवरती त्यांनी विश्वासच ठेवला नाही आहे. चौकार षटकारची खेळी साकारत असताना संघासाठी लाभदायक कामगिरी केलं. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकामध्ये धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोचली ती 36-12च्या सरासरीने पाहिल्या गेल्या. उर्वरित 2 षटक आहेत. पाहूया गोलंदाजी मार्गवरती विनीतला पंताच्या डाव्या साईडने गोलंदाजी करतो विनीत. विनीतचा पुढचा चेंडू टॉस केलाय चेंडूला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. विनीत गोलंदाजी मार्कवरती आला. ब्रेक थ्रू मिळून दिला. झटका दिला गेलाय तो अहमद इलेव्हन रेहमान याच्या दामत संघाला. नायरा 11 बीड वर्सेस सोमजाई गुंडगे दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी या ठिकाणी उपस्थित व्हायचे. इनिंग ब्रेकला टॉस केला जाईल. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण तयार राहायचे. चला सोमजाई 11 गुंडगे आणि नायरा 11 बीड दोन्ही संघाचे कॅप्टन आपण संपर्क साधायचे. इथे उर्पी चेंडू अतिच्या बॅटमधून चेंडू निघाला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आला. आशिषला माघारी परतावं लागला. आणखी एक झटका. लगातार विकेट आपण या ठिकाणी पाहतोय. विकेट डॉट विकेट 3 चेंडूमध्ये 2 विकेट प्राप्त केल्यात विनीतने. झटका दिला गेला रेहमान 11 अर्थात अहमद संघाला. भाल्यानं फोडलाय घाम
बाल्या बाल्याना पडलाय घाम महेंद्र थोरवे वाघन बाल्या बाल्याना पडलाय घाम महेंद्र थोरवे वाघन बाल्या बाल्याना पडलाय घाम महेंद्र थोरवे वाघन. थँक्यू. आपण पाहतो 3 चेंडूमध्ये विनीतने 2 विकेट प्राप्त केलेत. नवीन फलंदाज मिरान बबलू दादा अजून मैदानावरती आहे, चांगली कामगिरी करतो, नॉन स्ट्राईकला आहे. इथे येणाऱ्या प्रत्येक फलंदाजाला एकच विचार करायचा, कुठे स्ट्राईक रोटेट करून द्यायची. इथे फुल लेंथचा चेंडू होता, फ्लायटेड चेंडू आपण पाहायला गेला, सिंगल आली. हीच कामगिरी आशिषला करायची होती, हीच कामगिरी अफजलला करायची होती. का सिंगल रोटेट करून बबलूला जेवढा स्ट्राईकवरती आणून ठेवाल तेवढा बबलू धाव मारू शकतो आणि धावा करू शकतो. इथे सिंगल आली, सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या 37 या आकड्यावरती आहे. 5वा चेंडू असेल विनीतचा बबलूसाठी. इथे आपण पाहतो फुल लेंथचा चेंडू सांगितला, स्ट्राईक रोटेट झाली. फ्लॅटचेट चेंडूचा भरपूर समाचार, चेंडू फेकला सीमारेखा पार. एकच वादा बबलू दादाचा, हा बेहतरीन षटकार. स्कोर कार्ड आपण पाहतोय 43 या आकड्यावरती जाऊन पोहोचलो. मी सांगितलं तेच, कारण इथे कुठेतरी चांगली गोलंदाजी विनीतची चालू होती, विकेटवरती विकेट पाहिजे होते. येणारा फलंदाज प्रत्येक शॉट मारण्याचा प्रयत्न करत होता, प्रत्येक चेंडू अजय उंचवण्याचा प्रयत्न करत होता. पण इथे जो फलंदाज जो नांगर रोवून बसलाय, चांगला टचमध्ये तो आपण इथे चांगल्या प्रकारे खेळतो, त्याला कुठे स्ट्राईकवरती आणायचं होतं, हे जमलं नाही आशिषला. त्यांनी षटकार खेचण्याच्या नादामध्ये विकेट बहाल केली. पण इथे मिरानने ती कामगिरी चांगली केली. चांगला चेंडू आपण पाहतो, षटक क्रमांक 4 या ठिकाणी समाप्त झालंय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 43 धावांची केली. आपण पाहतो जे 12ची सरासरी होती इथे कुठेतरी थांबली गेली, सरासरी कमी झाली. 5 रन तरी शॉट झाले. इथे 43 धावा धावफलकावरती येणारे आपण पाहतो 6 चेंडू. पाहूया किती धावा बनवल्या जातील. आणि त्यामध्ये पाहिलं गेलं 43 धाव्यामध्ये एकटा बबलू 25 या आकड्यावरती गेलतो. आणि बबलू दादांनी सांगितलंय या स्पर्धेमध्ये मला क्वालिफाय व्हायचं आहे आणि ही जी मालिकावीरची बाईक आहे ती मला मिळवायची, त्यामुळे प्रत्येक मॅच त्याला खेळायची आहे आणि त्या पद्धतीने खेळताना दिसतोय. यानंतर नायरा 11 बीड वर्सेस सोमदाई गुंडगे, दोन्ही संघाचे कॅप्टन. इनिंग ब्रेकला आपण टॉससाठी या ठिकाणी उपस्थित व्हायचे. चेतन गोलंदाज आपण पाहतोय. चेतनचा पुढचा चेंडू असेल बबलूसाठी. इथे आपण पाहतो बराच काल चेंडू वायूमध्ये, शतरक्षक त्या ठिकाणी पोहोचणार का? झेल ड्रॉप या त्या ठिकाणी होतोय. बबलू दादाला पुन्हा एकदा जीवदान. 2 धावा आमचे कोंबडीवाले या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. समज शेख कोंबडी बकरीवाले, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. बघा लॉंग झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो, शतरक्षक त्या ठिकाणी एक धाव घेतल्या, दुसऱ्या धावांचा प्रयत्न आणि इथे
दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज धाव बाद होतो आहे, पण स्ट्राईकला बबलू जाऊन पोहोचला. एका धावेने एक फलंदाज बाद. धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचली ती 46 या आकड्यावरती. 46 धावा आपण पाहतो आहे स्कोर कार्ड वरती आहेत. नवीन फलंदाज आपण पाहतो ज्याची आतुरतेने वाट पाहिली जात होती आहे. जावेद भाई खोत आपण पाहतो मैदानावरती. तसं चेन्नईसाठी धोनी आपण पाहतो आहे. ठीक आहे तो आला, तो तिथे यायच्या क्रॉस होण्याच्या अगोदर तुम्हाला मैदानात प्रवेश करायचे. जावेद भाई खोत आपण पाहतो मैदानावरती. एवन जोडी बबलू दादा डझे आणि त्यांचे खास व्यक्तिमत्व, खास जोडीदार म्हणून जावेद भाई खोत. एवन जोडी आपण पाहतो आता मैदानावरती आहे. चेंडू शिल्लक आहे त्या षटकातील 3. ग्लास केला चेंडूला आपण पाहतोय. एक धाव आपण या ठिकाणी पाहतो. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण पाहिला गेला. आणि इथे आपण पाहतोय खऱ्या अर्थाने बबलू दादासाठी इथे फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित झालाय. 2 धावा आपण या ठिकाणी पाहतोय आणि 2 धावेने स्कोर कार्ड पाहिला गेला. जाऊन पोहोचलाय तो 48 या आकड्यावरती. पुढचा चेंडू असेल चेतनचा. इथे पुन्हा एकदा सुरेख फटका. एकच वादा बबलू दादा आज रंगात आलाय. त्याच्या बॅटमधून आला बेहतरून डीप मिड विकेट रिझर्व मध्ये षटकार. आणि या षटकारच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचली ती स्कोर कार्ड वरती 54 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू असेल. मिरान खुश आहे का मिरानला माहिती आहे जरी विकेट गेला असेल धावबादचा पण बबलू दादाला स्ट्राईक वरती नेऊन ठेवलं होतं मिरानने. चला चेंडू पोहोचवा मैदानात. बघा बबलू दादा तर या चेंडूवरती जर षटकार आला इब्राहिम भाई कोंबडीवाले अर्थात बकरीवाले यांच्याकडून जर षटकार आला शेवटच्या चेंडूवरती तर गावठी कोंबडा भेटेल. जरा मॅच बॉल या ठिकाणी आलेला आहे. धन्यवाद ज्यांनी मॅच बॉल आणला प्रेक्षक मायबापाचं मनापासून धन्यवाद. गोलंदाज सज्ज होतो त्या ठिकाणी आपण पाहतोय. चेतन धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचली ती 54. शेवटचा अंतिम चेंडू आपण पाहतोय या ठिकाणी. गोलंदाज तयार. इथे पाहतो चांगला चेंडू आणि एक धाव आपण पाहतोय. एका धावेने 22ची एक धाव. धावसंख्या 55 आकड्यावरती जाऊन पोहोचले. 56 धावांची गरज. आणि मिजानभाई आतापर्यंतचा इतिहास आहे इथे खेळणारा पहिल्या सामन्यामध्ये जो प्रथमता बॅटिंग करतो तो संघ आतापर्यंत विजयी झालाय. बघूया या 56 धावांचा पाठलाग या ठिकाणी होतो का. इतिहास बदलला जातो का. आसिफ मौलाना इतिहास बदलला जाणार का. कारण आसिफ मौलाना आणि मुजीबाईंनी तर इतिहास बदलला माझ्यासाठी पण इथे इतिहास बदलणार का. तर जाऊया आपण पाहतो टॉस साठी जा. सोमजाई गुंडगे विपक्ष नायरा 11 बीड दोन्ही संघाचे कॅप्टन. चला टॉस साठी आपण यायचे. टॉस बॉक्स मध्ये जॉईंट होतील या ठिकाणी योगेश डोले आणि मायक्रोफोन होते आमंत्रित करूया आमचे मित्र गुरुजन वर्ग अजयजी डायरे सर. चला नायरा 11 बीड आणि त्यांच्या विरोधामध्ये सोमजाई गुंडगे दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या.
नायरा 11 बीड आणि सोमजाई गुंडके दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. हा चला सोमजाई गुंडगे टीमचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. नायरा 11 टीमचे एखादा प्रतिनिधी आपण टॉस साठी या. श्याम रुटे या आपण टॉस या ठिकाणी करतोय. समीर शिंदे या ठिकाणी सोमजाई गुंडगे टीमचे कर्णधार उपस्थित झालेत. नायरा 11 टीमचे एखादा प्रतिनिधी कॅप्टन आपण टॉस साठी यायचंय. इनिंग ब्रेक मध्ये आपण कंपल्सरी या ठिकाणी टॉस करतोय, त्याच्यामुळे आपल्याला इथे उपस्थित राहणं हे बंधनकारक असणार आहे. आपल्याला यावंच लागेल. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस या ठिकाणी करणार आहोत. आमदार चषक 2025 दमदार कार्य सम्राट आमदार महेंद्र शेठ थोरबे यांच्या नावानं ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतीये. आमदार चषक 2025 शादाबबाई नजे पुरस्कृत त्यांच्या संकल्पनेतून खऱ्या अर्थाने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतीये. आजची या स्पर्धेची तिसरी रात्र आणि या तिसऱ्या रात्रीतील आपण पाहताय इथून ही सेकंड मॅच आपल्याला पाहायला मिळेल. सोमजाई गुंडगे आणि त्यांच्या विरोधामध्ये नायरा 11 बीड, म्हणजे अगदी कर्जत तालुक्यातील मोठे संघ दादा संघ एकमेकांच्या विरोधामध्ये आपल्याला आता इथून खेळताना लढताना भिडताना पाहायला मिळतील. आणि त्यांच्यातला हा रणसंग्राम, त्यांच्यातलं हे महायुद्ध मैदानाच्या आतमध्ये आपण जरूर पाहणार आहोत. चला बीड टीमचे कर्णधार आपण टॉस साठी यायचंय. गुंडगे टीमचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. श्याम रुटे आपण या ठिकाणी आलात, आपण टॉस साठी या. जास्त वेळ घेऊ नका. आपण अगदी पहिल्या बॉल पासून जशी मॅचला सुरुवात झाली त्या बॉल पासून आपण हे खऱ्या अर्थानं सांगतोय की इनिंग ब्रेक मध्ये आपण या ठिकाणी टॉस करतोय. मग एखादा प्रतिनिधी जरी असेल तरी देखील चालेल. आपण टॉस करूया आणि त्याच्यानंतर इथून मात्र सेकंड इनिंगला देखील सुरुवात होईल. कॉमेंट्री बॉक्स मध्ये सेकंड इनिंग साठी जोडले गेलेत कर्जत विभागामधील एक बुलंद आवाज, ज्यांच्या आवाजाची सातत्यानं चर्चा राहिली आहे या कर्जत, खलापूर, संपूर्ण रायगड मध्ये. अजयजी डायरे सर कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडले गेलेत. बरेचशा स्पर्धा कव्हर करत असतात आणि खऱ्या अर्थानं त्यांच्याकडे वेळ देखील खऱ्या अर्थानं अपुरा असतो, परंतु आज आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आलेत. त्यांचं मनापासून आभार. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत. टेल असा कॉल आहे गुंडगे टीमचा. टेल आहे. समीर दादा आपला डिसिजन काय असेल? फलंदाजी. ओके, बॅटिंग करण्याचा डिसिजन घेतलाय. समोर समीर दादा आपण पाहताय बीड टीम आहे, चांगला संघ आहे आपल्याच विभागामधील. किती टार्गेट तुम्ही सेट करण्याचा प्रयत्न कराल? कमीत कमी 55 धावा तरी हव्यात. नक्कीच 55 धावसंख्येचा टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न करेल. आज खऱ्या अर्थानं समीर शिंदे पुन्हा एकदा कॅप्टनच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात आणि खऱ्या अर्थानं आनंदाची गोष्ट देखील राहिली आहे, कारण की समीर शिंदेनं सोमजाई गुंडगे टीमसाठी बरंचसं चांगलं क्रिकेट खेळलं आहे. आज पुन्हा एकदा कॅप्टनच्या भूमिकेमध्ये आहेत. आपल्याला खऱ्या अर्थानं शुभेच्छा असतील मॅचसाठी. बीड टीमचे कॅप्टन आपल्याला फिल्डिंग करायची आहे, तुम्हाला देखील शुभेच्छा. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये, तिथे मात्र जोडले जात आहेत अजय डायरे सर. धन्यवाद. शादाबाई नजय यांच्या वतीने आयोजित आमदार चषकाची तिसऱ्या रात्रीचा पहिला सामना तुम्ही बघत आहात. दमदार फाईट. इथून टीम अहमद 11 दामत 55 धावा त्यांनी उभारल्या आणि 56 धावांचं लक्ष इथून बांधिवली या टीमला. आणि पहिला बॅटर विनीत इथून पहिला डॉट बॉल खेळत असताना गोलंदाजी मार्कवरती अतिश वेगवान चेंडू होता. विनीतकडे पॉवर आहे आणि विनीतच्या बॅट मधून ते पॉवरफुल स्ट्रोक
यायला पाहिजे. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता विनीत कडून. आणखीन एक डॉट बॉल. 2 लगातार डॉट बॉल टाकले ते मात्र आशिषने. खतरनाक गोलंदाजी आहे. खरं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील बापू नाडकर्णी या दिग्गज खेळाडूला आपण पाहिलं तर लगातार 21 मेडन ओव्हर बापू नाडकर्णी यांनी टाकल्या होत्या. विचार करा की 21 मेडन ओव्हर लगातार टाकणं हा देखील एक वेगळाच रेकॉर्ड होता बापू नाडकर्णी यांच्या नावावरती. 2 बॉल 2 डॉट. गोलंदाज आतिश समोर येतो विनीत. हाईट होती अप्पर कट खेळण्याचा प्रयत्न. खेळाडू धावता चेंडू अडवण्यासाठी. चेंडू चालला सीमारेखा पार. पहिला चौकार टीम बांदिवलीचा बॅटर विनीतचा. आतिशचा चेंडू खराब नव्हता. हाईट त्याने दिली होती पण हुशारीने विनीतने केला. विथ द बॅट फ्लो मध्ये फक्त डिरेक्शन दिला आणि हा चौकार आलाय. टीम बांदिवलीच्या स्कोर कार्ड वरती 56चा पाठलाग इथून करायचा आहे आशिषच्या विरोधात. आता विनीतचा आक्रमण आहे. 3 बॉल 4. चौथा बॉल. वा व्हॉट अ शॉट. मागे ठोकलाय तो मात्र विनीतने षटकार. फर्स्ट 6 बाय द बॅटर विनीत. वरती आता आक्रमक रवैया स्वीकारलाय तो बॅटर विनीतने. 4 बॉल मध्ये स्कोर आहे तो 10 धावा. विनीत या ठिकाणी वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो. डॉट बॉलची फेक आशिष कडून. 56 धावा इथून डिफेन्स करायच्यात. टीम अहमद 11 दामट टीमला आज घरच्या मैदानावरती अहमद 11 दामट टीमला सपोर्ट करण्यासाठी सर्व दामतकर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आज घरच्या मैदानावरती टीम विजयी होणार या अपेक्षेने मात्र हा सर्व प्रेक्षक राजा टीमला सपोर्ट करण्यासाठी. आशिषने आतापर्यंत चांगले बॉल टाकलेत. 5 चेंडू आशिषच्या इथून समाप्त झाले. धावा आहेत 10. लास्ट बॉल पहिल्या षटकाचा. विनीत समोर येत होते. स्टंप वरती खुरम यांनी फेकलेला चेंडू ओव्हर इथून कंप्लीट होईल. पहिल्या ओव्हर मध्ये स्कोर झालाय 10. येणाऱ्या 4 ओव्हर मध्ये धावा पाहिजे त्या मात्र 46. 56 धावांचं लक्ष आहे. 10 झालेले 46 इथून करायचे. रजनी दामतचं क्रीडांगण म्हटलं ना दामतकर म्हटलं तर यावर्षी कर्जत तालुक्यात सर्वाधिक स्पर्धा आयोजित केल्यात त्या मात्र दामतकरांनी. आणि स्क्रीनवरती तुम्ही ड्रोन व्ह्यू पाहू शकता. दामतची ही क्रीडा नगरी हायवेच्या अगदी बाजूला असणार हे भव्य दिव्य क्रीडांगण. आणि भव्य दिव्य क्रीडांगणावरती आमदार चषक 2025 ही भव्य दिव्य स्पर्धा कर्जत खालापूरचे कार्यसम्राट कार्यक्षम दमदार आमदार आदरणीय महेंद्र सदाशिव थोरबे साहेबांच्या नावाने उभारलेली ही भव्य दिव्य टुर्नामेंट. आणि या टुर्नामेंटचा सुंदर देखावा तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. ड्रोन व्ह्यूच्या माध्यमातून हे संपूर्ण मैदान कव्हर अप करत असताना ओम साई MTC लाईव्हची ही संपूर्ण टीम. 1 ओव्हर 10 धावा झालेले 24 चेंडू मध्ये 46.
गोलंदाज खुर्रम यांनी तीनही लगातार डॉट बॉलचा मारा करत असताना फलंदाज ओमकारला इथून थांबवलंय. 56 चेस करायच्या. खुर्रम एक एक्सपिरियन्स बॉलर, ज्याच्या गोलंदाजीवरती शॉट खेळणं फलंदाजांना थोडं चॅलेंजिंग ठरतंय. तो खुर्रम बॉलिंग मार्कवर. ओमकार साठी खुर्रमचा हा वाईट बॉल, थोडा बाहेर निघाला चेंडू. खतरनाक गोलंदाजीचा नमुना पेश करतोय खुर्रम. धावा संख्येवरती 2 वाईट तुम्ही बघू शकाल. स्कोर कार्ड वरती 12 धावा आहेत. 3 बॉल संपलेत गोलंदाज खुर्रमचे. खोला टाकलाय विकेट किपर कडे चेंडू आणि डायरेक्ट हिट. फलंदाज आउट. बांदिवली टीमला पहिला झटका. अफजलने खरं तरी विकेट आपल्या टीम साठी कमावली. खुरमबाईच्या गोलंदाजीमध्ये ती धार आहे आणि त्या गोलंदाजीने खरं तर फलंदाज ओमकारला एकही चेंडू बॅटमधून धावा इथून करून दिला नाहीत. त्या मात्र खुर्रमने शॉट बारी आहे. मागे मागे कॅच होईल का? दुसऱ्या टेमला पकडली कॅच. आणखीन एक झटका. टीम बांदिवलीचा दुसरा फलंदाज बाद. टीम मध्ये लवकर या. थर्ड अंपायर या ठिकाणी पोहोचतील आणि चेकिंग इथून केले जाईल. डिसिजन पेंडिंग आहे. यस डिसिजन. यस नो बॉल आपण चेक करतोय. ओव्हर स्टेपचा नो बॉल आहे की नाही चेक करतो आपण. थांबा जरा. डिसिजन पेंडिंग. प्रत्येक अँगलने इथून चेक केलं जातं. फेअर डिलिव्हरी. फलंदाज इथून आउट. दुसरा झटका दिलाय टीम बांदिवलीला. खुरमबाईंनी काय खतरनाक बॉलिंग टाकलेली आहे टीम अहमद 11 दामत साठी. 2 झटके इथून दिलेले आहेत. फलंदाज बांदिवली संघ आता थोडा अडचणीमध्ये सापडलाय.
टीम अहमदीवळण दामतच्या विरोधात जी बॅटिंग करायचे ते बॅटिंग करत असताना मात्र शॉट येत नाहीयेत. स्कोर थांबवलाय कारण 56चं टार्गेट इथून चेस करायचं आहे. खुरमबाईची ओव्हर, चांगला बॉल, खुरमबाईचं हे षटक टीम अहमदीवळण दामत टीमच्या बाजूने झुकत असताना इथून मात्र पंचांनी दिलाय नो बॉल. नो बॉल. नो बॉल नंतर मात्र फ्रीट वरती आज चौकार लगावला आणि षटक इथून कंप्लीट झालं. 2 ओव्हरचा स्पेल इथून संपलाय. 56चं लक्ष असताना धावसंख्या पोहोचती येते मात्र 17. 18 बॉल आणि 39 धावसंख्येची गरज. 18 बॉल 39, 13चं रिक्वायर्ड 100 इथे येऊन पोहोचले. 13च्या सरासरीने धावा करायचा आणि अहमदीवळण दामत टीमला सपोर्ट करण्यासाठी निहाल भाई यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. निहाल भाई आपलं सहर्ष स्वागत. 18 बॉल 39 करायच्या. संपूर्ण दामतचे हे सर्व लाडके प्रेक्षक वाट पाहतात की खुर्रमबाईच्या या चांगल्या ओव्हरमध्ये जर का नो बॉल आला नसता, त्यानंतर चौकार आला नसता, 5 धावा लास्ट बॉलवरती तब्बल आल्या आणि विनीत इथून बांदिवली टीमसाठी ती आक्रमक बॅटिंग करत 18 बॉलमध्ये 39 इथून चेस करेल का. एका बाजूला अहमदीवळण दामत टीमसाठी बबलूने जी बॅटिंग केली, खतरनाक बॅटिंग होती बबलूची, थोडं फास्ट केला. ही विनंती आहे सर्व खेळाडूंना. 5 षटकांच्या सामन्यात 25 मिनिटं आपल्यासाठी दिलेली आहेत. तर 25 मिनिटांमध्ये इनिंग कशी कंप्लीट होईल याकडे सर्व टीमने लक्ष द्या. 2 ओव्हर 17 धावा, 18 बॉलमध्ये 39 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती आशिष पुन्हा आलेत आणि त्याचा सामना करेल तो मात्र विनीत. आशिषला पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा ठोकल्या होत्या या फलंदाजाने. तो विनीत आता पुन्हा एकदा आशिषच्या समोर आणि ही बॅटल चांगली रंगणार. आशिष आणि विनीत जेव्हा पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं की 2 बाउंड्री खेचल्या त्या विनीतने, त्यामध्ये एक चौकार होता, एक षटकार होता, 4 डॉट बॉल होते आशिषच्या. आता पुन्हा विनीत आशिषच्या गोलंदाजीचा भरपूर अभ्यास करून 18-39चं इक्वेशन असताना ऑन स्ट्राईक इथून उभा असेल. पहिला सामना आहे. गोलंदाज आशिषचा चेंडू विकेट किपरने खुर्रमबाईने हा चेंडू सोडला. या दरम्यान बघायचं आता घडलंय काय. पंचांच्या बोटवर फलंदाज आउट. तिसरा झटका टीम बांदिवलीला. 17 धावसंख्येवरती हा खतरा. नाही कारण विकेट किपरची कमाल होती. चला फास्ट फिल्डिंग लावून घ्या आपण. सामन्यामध्ये विनीत आहे, प्रेम आहे. बांदिवली संघासाठी आव्हान थोडं कठीण होत चाललंय. जसे डॉट बॉल येत आहेत ना, प्रेशर थोडं वाढतंय टीम बांदिवलीवरती. 17 बॉलमध्ये 39 रनची गरज आणि लाईट्स. खुरमबाई आपण थोडा स्पीडअप करा कारण सर्व टीमसाठी दिलेला टाइम मात्र सेम आहे. मॅच मध्ये आशिषने या ओव्हरमध्ये जर का धावा दिल्या नाही ना तर टीम अहमदीवळण दामत संघ विजयाच्या दिशेने नक्की वाटचाल करेल. बांदिवली संघ विनीतच्याही बॅटमधून फक्त 2च शॉट आले. 7 बॉलमध्ये फक्त 10 धावा त्याने केलेलं आहे. 5 डॉट बॉल खेळला विनीत.
आणि आता या परिस्थितीमधून मॅच अहमद 11 दामट टीमच्या हातातून जर खेचून आणायची आहे तर फलंदाज प्रेमला देखील इथून तडाखेबंद बॅटिंग करावी लागेल. गोलंदाज आशिष बॉलिंग मार्क वरती सज्ज. ओव्हर द विकेट नेक्स्ट बॉल. वेगवान चेंडू आशिषचा, पण यावेळेस मात्र खराब चेंडूचा मारा. व्हाईट बॉलची फेक. वेगापेक्षा दिशा फार महत्वाची आहे गोलंदाज आशिष साठी. व्हाईट बॉल टाकून जमणार नाही कारण या व्हाईटच्या धाबा थोड्या महाग ठरतायत टीम अहमद 11 दामासाठी. फलंदाजांच्या बॅटला चेंडू लागत नाहीये, पण गोलंदाजांच्या व्हाईटच्या धाबा, नो बॉलच्या धाबा या खरं तर विपक्षी टीमला स्कोर कार्ड मध्ये फायदेशीर ठरतायत. फटका आहे प्रेमचा. खेळाडू भरपूर दूर आहेत. बबलू वेगाने धावला, चेंडू पर्यंत पोहोचलाय. बबलू हातात उचलून फेक करेल तोपर्यंत 2 धावा. टीम बांदिवलीच्या खात्यामध्ये स्कोर 2 धावांनी पोहोचलाय. 20 अजून करायच्या त्या मात्र टोटल 16 चेंडू मध्ये 36 धावा होऊ शकतात जर का एखादा फलंदाज इथे चौकार षटकारांची खेळी साकारतोय. 16 मध्ये 36 धावांचा अंतर इथे कमी करता येईल. थोडा स्पीडअप करा. फुल टॉस. प्रेमच्या बॅट मधून फटका हवेत होता, मागे होते खेळाडू. खरं तर अफजल होते त्या ठिकाणी. पोहोचले. सिंगल मिळेल. 15 मध्ये 35 ची गरज आहे. खरं तर हा फील्ड सेटअप अहमद 11 दामद संघाचा समजत नाहीये. जिथे चेंडू तिथे खेळाडू फार दूर वरती आहेत. 15 बॉल 35 ची गरज आहे. यस, बीमर साठी पंचांनी इथून रेफर केलं. आणि पंचांचा निर्णय येतोय नो बॉल. अबोव दी वेस्ट नो बॉल. आणि आता बघायचं की फलंदाज या नो बॉलचा, या संधीचा कसा फायदा घेतील. आशिषने केली आहे चुकी. या मिस्टेकचा फायदा टीम बांदिवलीला. नेक्स्ट बॉल फ्री हिट आहे आणि विनीत हार्ड हिटर बॅटर विनीत आहे ज्याच्यामध्ये भरपूर पॉवर आहे, पण आता पॉवरने तो इथून षटकार खेचणार का फ्री हिटवर. विनीतचा शॉट. फ्री हिटचा चेंडू आहे. अफजल मागे उभा आहे. हाता चेंडू आहे अफजलचा. फक्त सिंगल. सिंगल इथून मिळेल. स्कोर कार्ड वरती धावा पोहोचल्यात 23 माफी असावी 23 धावा. पुन्हा नो बॉल. नो प्लस सिंगल. चुकी घडतीये. नो बॉल येत आहे. एक्स्ट्राच्या धावा खर्च करते अहमद 11 दामट टीम. पुन्हा एकदा फ्री हिट. स्कोर कार्ड वरती आता धावा संख्या वाढतीये. बघायचं आता या चुका किती महाग ठरू शकतात. फ्री हिटचा चेंडू. आशिषने संधी दिली आहे. फलंदाज प्रेम. 24 धावा ऑन बोर्ड पोहोचलेले आहेत. 56चं टार्गेट आहे. फ्री हिट आहे. प्रेम लेफ्ट हँड बॅटर. एखादा षटकार जर त्याने आता लगावला सामन्यामध्ये थोडा काय पालट होऊ शकेल. फ्री हिटचा बॉल पकडलाय खुरमबाईने. यस्टनच्या मागे चेंडू अडवलाय. चांगला बॉल आशिषचा. डॉट बॉल इथे येत असताना स्कोर कार्ड वरती धावा येत्या मात्र 24. अजूनही गरज आहे ती 32 या धावा संख्येची. 32 टू विन अशी सिच्युएशन आहे टीम बांदिवलीसाठी. फलंदाजांना स्कोर कार्ड आलतं ठेवावं लागेल. सिंगल डबल घ्यावी लागेल. मध्ये एखादा चेंडू जर बॅटच्या रडार मध्ये आला षटकार चौकार देखील मारावे लागतील, कारण हा सामना फार महत्वाचा आहे. दामट टीमच्या विरोधात घरच्या मैदानावरती त्यांना पराभूत करायचंय. आणि हा चेंडू बॅट ब्रश चाललाय. चेंडू सीमा पार. लॉंग स्टॉपला जाऊन धडकलाय चौकार.
असं होतं इनिंग आपल्याला लवकर कंप्लीट करायचं. आशिष, बबलू, खुरमबाई खरं तर लवकर षटक कसं कंप्लीट होईल याकडे आपण लक्ष द्या. 28 धावा झाल्यात अजूनही करायच्या आहेत. 14 बॉलमध्ये 28. 14 बॉल 28. 50% टार्गेट इथून चेस झालंय. प्रेमसाठी हा चेंडू होता, खुरमबाईच्या हातातून निसटला होता, पण धावेसाठी विनीत मागे आला. त्याला माहिती आहे की धाव डेंजर ठरू शकते. डॉट बॉल. 13 बॉल आणि 28 धावांची गरज आहे. 50% मॅच ताब्यात आहे. 50-50 असा सामना आहे. आशिषने नो बॉल जर टाकले नसते ना तर कदाचित या ओव्हरला तो आतापर्यंत फिनिश करू शकला असता. 1 वाईट 2 नो त्याने टाकलेत. प्रेमची दांडी गुल करत असताना त्रिफलाची फलंदाज बाद. टीम बांदिवलीला दिलाय धक्का. बॅटर प्रेम इथून परतला. धावांची गरज आहे. ड्रिंक ब्रेक चला चला लवकर खेळा, कारण एका मॅचला जवळपास 1 तास जवळपास इथे खर्च झालाय. सो आता जास्त वेळ घेऊ नका. अजून 2 षटकांचा खेळ बाकी आहे. बबलूने जी इनिंग खेळली ना, काय बॅटिंग होती अहमद इलेव्हन दामद संघाच्या बबलूची. आता 12 बॉलमध्ये 28 करायच्या. चेतन आणि विनीत बांदिवली संघासाठी विनीत अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे, पण विनीत कडून पाहिजे तेवढी तगडी बॅटिंग अजूनही झालेली नाहीये. टीम अहमद इलेव्हन दामदसाठी आशिषने 2 ओव्हर टाकल्या, त्यानंतर खुरमबाईने 1 षटक टाकलं. आता 12 मध्ये 28 आणि अफजल मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग मार्क वरती आलाय. अफजल फार क्रिकेटचा जर पाहिलं ना तर सराव करत असतो. केतन मात्रेला सातत्याने फॉलोअप हा खेळाडू करत असतो आणि दामदचा केतन मात्रे म्हणून या खेळाडूची ओळख आहे. तो अफजल आता मैदानावरती. ही ओव्हर अफजलची महत्वाची आहे. जर का ही ओव्हर अफजलने चांगली टाकली तर अहमद इलेव्हन दामद संघासाठी हा सामना तो विजय पथावरती घेऊन जाऊ शकतो. पण जर का विनीची बॅट चालली तर टीम बांदिवली इथून पलटवार करू शकते. 12 बॉल 28. पहिलाच बॉल विनीचा फटका. शॉर्ट फाईन लेगच्या डोक्यावरून चेंडू चाललाय सीमा पार. ठोकलाय तो मात्र फलंदाज विनीतने चौकार. आता 24 धावांची गरज आहे. सुंदर शॉट मारला मागे. अफजलला डॉट बॉल काढावे लागतील अहमद इलेव्हन दामद टीम साठी. आज खरं तर घरच्या मैदानावरती आपल्या प्रेक्षकांच्या समोर मॅच जिंकायची तर तेवढाच परफॉर्मन्सही भारी करावा लागेल. 11 बॉल 24 पाहिजेत. पुन्हा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता विनीतचा. समोर होता चेंडू, मिस केलाय. गोलंदाज अफजलने डॉट बॉल काढला. अशा डॉट बॉलची गरज आहे अहमद इलेव्हन दामद टीमला, कारण सामना इथून 10 बॉल आणि आता 24 धावसंख्येची गरज आहे. एक चेंडू, एक टप्पा मॅच मध्ये विनीत गॅप शोधतोय. खरं तर विनीतला माहिती आहे की जर का शॉट उंचावरून खेळणार तर कॅच उडण्याची चान्स आहे. त्यामुळे तो ग्राउंड शॉट कसे खेळता येईल, गॅप कसा शोधता येईल, त्या कारणास्तव तो गॅप शॉट सिलेक्शनने सध्या बाउंड्री खेचण्याचा प्रयत्न करतोय टीम अहमद इलेव्हन दामदच्या विरोधात. 10 बॉल करायचे 24. विनीतचा शॉट लॉंग ऑन मध्ये कदाचित खेळाडू त्या ठिकाणी तैनात आहे. बबलू देखील धावले होते. फेक होतीये तोपर्यंत 2 धावा इथून पूर्ण झालेल्या आहेत. आता 9 चेंडू आणि 22 धावसंख्येची गरज आहे. सर्व प्रेक्षक या ठिकाणी पाहतायत की सामना जिंकणार कोण. टीम अहमद इलेव्हन दामद देखील तेवढाच प्रतिकार करतीये आणि फलंदाज विनीत स्टार्ट टू एंड शेवटपर्यंत मी मैदानाच्या आतमध्ये उभा राहील टीम बांदिवलीसाठी हे दाखवत असताना सध्या विनीतची बॅटिंग. 9 बॉल करायच्या धावा 22. अफजलचा हा चेंडू फटका फसलाय. कॅच इथून ड्रॉप. मोठी मिस्टेक. सोप्पा झेल इथून सोडला गेला.
आणि टाळ्या वाजतात. खुर्रमभाई या फिल्डिंगची तारीफ करताय. कॅच जरी ड्रॉप झाली असली तरी प्रयत्न भारी होते. सिंगल सिंगल इथून मिळाली. आता करायच्यात मॅच जिंकण्यासाठी धावा. 8 चेंडू मध्ये 21. 8 बॉल 21. अफजलचं हे षटक. फुल टॉस वरती पॉवरफुल स्ट्रोक. चेंडू सीमा पार. खेचलाय चेतनने सिक्सर. यस यस या ठिकाणी पंचांकडून DRS बॅटिंग करणाऱ्या टीम कडून DRS इथून घेण्यात आलाय. अबोधी बेस्ट चेंडू आहे का चेक केला जाईल. चेतनने शॉट भारी खेळला पण अफजलचा हा चेंडू किती हाईटने होता. अबोधी बेस्ट आहे का बिमर चेंडू आहे का हे पंचांकडून बघितलं जाईल. आणि अंपायर्स डिसिजन फेअर डिलिव्हरी आणि हा षटकार मिळेल तो मात्र टीम बांधिवलीला. आता करायच्या 7 बॉल मध्ये धावा 15. 7 बॉल आणि 15 धावांची गरज आहे. 7 बॉल आणि 15 धावांची गरज आहे. अफजलला हा चेंडू डॉट काढावा लागेल कारण गरज आहे डॉट बॉलची. टीम बांदिवलीच्या चेतनला थांबवावं लागेल. ओव्हर नंबर 4चा हा लास्ट बॉल आहे. शरीरावरती लागला. एका धावेसाठी धावलेत फलंदाज. धाव इथून कंप्लीट होईल आणि आता 6 बॉल आणि सामना पोहोचलाय 14 धावांची गरज. लेग बायच्या स्वरूपात ही धाव मिळेल. पंचांच्या प्रत्येक ऍक्शन कडे आमच्या स्कोरर मित्राचंही तेवढंच लक्ष आहे आणि 6 बॉल मध्ये कंपल्सरी 14 धावांची गरज. चला लवकर फिल्डिंग लावून घ्या. यानंतर नायरा 11 बीड आणि त्याबरोबर सोमजाई 11 गुंडगे संघ मैदानाच्या आतमध्ये दिसेल. टीम गुंडगे आणि टीम बीड आपण दोघांनी नेक्स्ट मॅच साठी रेडी राहा. आता खरं तर अहमद 11 दामसाठी टीम मीटिंग घ्यायला भाग पाडली आहे ती फलंदाजांनी कारण सामना आता दोन्हीकडे 6 बॉल 14ची गरज आहे. सामना क्रुशियल आहे कारण दामद संघाला घरच्या मैदानावरती जिंकायचं आहे. त्यासाठी खुर्रमभाई ते बरोबर प्लॅनिंग इथून करतायत आणि टाइम थोडा जास्त घेऊ नका. स्पीडअप करा मॅचला. बघा दामद संघ तुम्हाला विनंती केली जाते बघा मॅच जरी घरची असेल पण जो वेल आहे तो वेल प्रत्येकासाठी सेम असेल. प्रत्येकासाठी सेम वेल आहे त्याच्यामुळे आपण विदाऊट ब्रेक आता लगेच मॅच चालू करायची कारण पहिला इनिंग जरी 35 मिनिटामध्ये गेली होती तसं वाटलं होतं या इनिंगला तरी कमी होईल कारण आपण चला ठीक आहे दोघं पहिल्या इनिंगला 35 मिनिटं झाली जिथे 25 मिनिटं 10 मिनिटं एक्स्ट्रा गेली होती तिथे बांधुली संघाला आपण काय बोललो नाही कारण का मॅनेज होतो टाइम का तिथं बॉल बाहेर बार जात होता त्याच्यामुळे. इथे आता पाहिलं गेलं तर दामद संघ आपणास विनंती असेल आपण लगेच स्टार्ट करायचे. एक रन आली. आता 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती मात्र टोटल 2 धावा आल्यात. 5 चेंडू 12 धावांची गरज आहे. गोलंदाज बबलू खोला टाकला. बॅट ब्रश. अफजलने चेंडू अडवलाय. डॉट बॉलची फेक. टाळ्यांचा गजर होतोय. आता 4 बॉल मध्ये 12 धावांची गरज आहे. एक बॉल टीम अहमद 11 दामदसाठी. गोलंदाज बबलू आधी बॅटिंगने त्याने धमाका दाखवला. आता आपल्या गोलंदाजीने मॅच अहमद 11 दामद संघासाठी जिंकून नेईल का हे बघायचंय. फलंदाज चेतन. 4 बॉल 12 कंपल्सरी चेसिंग आहे. 2 हिट फक्त खेळायचे आहेत आणि समोर बबलू कडे चेंडू येते 4. लोवर फुल टॉस होता. खाली होता चेंडू. मिड ऑफ मध्ये फिल्डिंग झाली. प्रयत्न भरपूर आहेत. अडवला चेंडू. फेक होतीये फक्त सिंगल. टाळा होऊन जाऊ द्या या फिल्डिंग साठी. जबरदस्त फिल्डिंग. 3 बॉल आणि आता 11 धावांची गरज आहे. 1 बॉल फार महत्वाचा आहे. 3 बॉल 11 धावा. अहमद 11 दामद संघासाठी हा सामना. बबलूच्या गोलंदाजीने आता पुन्हा एकदा अहमद 11 दामद संघाची बाजू स्ट्रॉंग केली आहे. पण विनीत जो बांदिवलीसाठी ओपनिंगला आला होता त्या विनीतला आता ही मॅच जर का फिनिश करायची आहे तर बबलूच्या येणाऱ्या पुढच्या 2 चेंडूवरती एक तरी फटका
आउट ऑफ द पार्क त्याला खेचावं लागेल. काही होऊ शकेल. विनीतकडे पॉवर आहे, बबलूकडे चांगला टप्पा आहे. मॅच क्रुशियल आहे, थ्रिलिंग मॅच आहे. कोणी बाजी मारू शकतो असा सामना आहे. सर्वच प्रेक्षक आता उभे राहिलेत. टीम दामत फक्त 3 बॉल आहेत आणि 11 धावा त्यांना इथून वाचवायचे. गोलंदाज बबलू फुल टॉस वरती ठोकलाय विनीतने षटकार. आता मॅच मध्ये फेरबदल होत असताना 3 मध्ये 11 होत्या, षटकार ठोकलाय. 2 बॉल मध्ये आता 5 धावांची गरज आहे. टप्पा ठेवावा लागला होता बबलूला. खाली जर चेंडू ठेवला असता तर कदाचित विनीतला तेवढी पॉवर जनरेट करता आली नसती. पण फुल टॉस दिला. 2 बॉल मध्ये 5 धावांची गरज आहे. 2 बॉल 5. मॅच बॉल येतोय का एकदा चेक करा. 2 बॉल 5. बबलूला 2 बॉल खरं तर इथून डॉट टाकावे लागणार आहे तरच अहमद इलेव्हन दामत संघाला विजयाची सुरुवात तो करून देईल. कारण सामना जरी पहिल्या फेरीचा असला तरी घरचं मैदान आणि या मैदानावरती केलेली प्रॅक्टिस आणि आता विनीत या खेळाडूला थांबवण्याची जबाबदारी गोलंदाज बबलूकडे. 2 बॉल 5. विनीच्या बॅटमधून विजयाचा षटकार. टीम बांदिवली इथे विजय होत असताना अहमद इलेव्हन दामत टीमला पराभूत केलंय. विनीत या बॅटरने काय धमाकेदार बॅटिंग केली. बबलूचे 2ही चेंडू आणि त्यावरती 2 सिक्सरने गेम इथून फिनिश केला आणि या सामन्याचा हिरो ठरला ज्याने दमदार बॅटिंग केली तो बांदिवली संघाचा विनीत, मॅन ऑफ द मॅच. चला विनीतला आपण इन्व्हाइट करू. मॅन ऑफ द मॅच चे मानकरी विनीत. 56 धावांचा चेसिंग असताना 14 बॉल मध्ये 30 धावा करणारा विनीत ठरला या विजयाचा शिल्पकार. चला विनीत आपण स्वागत कक्षामध्ये यावं जिथे तुम्हाला मॅन ऑफ द मॅच